म्हणून जे आपल्याकडे आहे ते आपण दिलं पाहिजे. अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, नेत्रदान, जलदान, गौदान, धनदान, जे असेल ते दिलं पाहिजे. महिला वर्ग, आपल्याकडे वस्त्र फार असतात. कपाट उघडली तर एक वाक्य बाहेर निघतं की कुठे बाहेर जायला चांगली पण पडू नये. ती कपाट जर एखाद्या दिवशी अंगावर पडली तर आपण जिवंत राहणार. एवढे कपडे आहेत. आणि काही कपडे असे आहेत 5-5, 10-10 वर्षापासून ज्यांना हात लागलेला नाही. अशा साड्या असतात की वर्षातून जिला फक्त एकदाच वापरण्याची वेळ येते. ती साडी 364 दिवस वाट बघते की कधी माझा नंबर लागेल. मग एवढे जर वस्त्र आपल्याकडे आहेत याचा अर्थ आपल्याकडे काही कमी. वस्त्रदान केलं पाहिजे. आहे ते दिलं पाहिजे. किती दिलं पाहिजे म्हणतात तर आपल्याकडे जेवढी संपत्ती आहे, आपल्याकडे जेवढंही जेही काही असेल त्याच्यापैकी कमावलेल्या धनापैकी 10वा हिस्सा दान केला पाहिजे. सोप्या भाषेत 10%. 100 रुपये कमवले की त्याच्यातले 10 रुपये दान केलं पाहिजे असं शास्त्र मर्यादा सांगितलेली आहे. त्याच्यापेक्षा अधिक जर केलं तर आनंदी आनंद आहे, परंतु कमीत कमी कमावलेल्या धनापैकी 10वा हिस्सा दान केला पाहिजे. आणि असं जर आपण दान केलं तर काय होतं म्हणतात, दानाने धनाची शुद्धी होते. कारण आपल्याकडे येणारं धन हे सगळं चांगल्याच प्रकारांनी येत असतं असं नाही. धन आलं की धनाच्या मागे 14-15 अनर्थ आहेत. ते अनर्थ घेऊन धन घरामध्ये येत असतं. आणि धन म्हणजे लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी चंचला आहे. ती कधीही स्थिर राहत नाही. म्हणून आलेलं धन कुठेतरी गेलंही पाहिजे. आपल्या घरामध्ये आलेलं धन फक्त साठवून ठेवण्यासाठी नाही, कुठेतरी बाहेर जाण्यासाठी आलेलं असतं. म्हणून हे धन दानामध्ये वापरलं पाहिजे. आणि जर कमवलेल्या धनापैकी 10वा हिस्सा दान केला गेला नाही तर काय होतं, जसं एखाद्या तलावामध्ये पाणी साठलेलं असेल आणि त्या तलावामधल्या पाण्याचा वापर केला गेला नाही तर त्या तलावामध्ये पाण्याला शेवाळ येतं. कृमी कीटक त्या ठिकाणी निर्माण होतात. काही दिवसांनी त्या पाण्याचा दुर्गंध येतो. ते पाणी कोणत्याही कामाचं राहत नाही. खडकामध्ये ज्या ठिकाणी तलाव असेल बघा तुम्ही, असं अशुद्ध आणि घाण पाणी ते होऊन जातं. तशाच पद्धतीने फक्त धन साठवून ठेवलं तर साठवून ठेवलेल्या धनाच्या मागे अनर्थ येत असतात. कारण आपण जे धन आणलेलं आहे, कधी कधी धन आणत असताना एखादा व्यापारी असेल तर त्या व्यापाऱ्याला व्यापार व्यवहार करत असताना थोडंफार खोटं बोलावं लागतं. एखादा दुकानदार असेल त्याला दुकानामध्ये थोडंफार खोटं बोलावं लागतं. एखादा ग्राहक आला, दुकानदाराला सहज म्हणावं लागतं, तुम्ही आहे म्हणून एवढ्या किमतीत, बाकीच्यांना एवढ्या किमतीत देत. खरं असतं का? तुम्ही नेहमीचे गिराईक आहेत म्हणून तुम्हाला एकावर एक फ्री. म्हणजे कुठेतरी खोटं बोलावं लागतंय तेव्हा घरामध्ये धन येतंय. म्हणजे असं आलेलं जे धन आहे कुठेतरी काहीतरी अनर्थ घेऊन येत. हे एक उदाहरण दिलं. हे उदाहरण प्रत्येक कार्यामध्ये लागू होतं. मग ते जे अनर्थ आहे ते अनर्थ आपल्याला कधीही सुख भोगू देत नाही. ते आलेलं धन कधीही आपल्याला सुखी राहू देत नाही. त्या धनामुळे काय होतंय, फक्त साठवूनच ठेवलं तर धन लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी चंचला आहे. ती लक्ष्मी बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधते. कधी घरामध्ये कुणाला वेगळा आजार होतो, ती लक्ष्मी कधी धनाच्या मार्गाने बाहेर जाते. कधी कुणाशी भांडण होतं, कोर्ट कचेरीचे दिवस आपल्यावर येतात. अशा स्थितीमध्ये ते धन कोर्ट कचेरीच्या भांडणाच्या मार्गाने बाहेर जातं. कधी घरामध्ये चोरी होते, चोरीच्या मार्गाने धन बाहेर जातं. आणि नाही या मार्गाने गेलं तर ते धन वेगवेगळे मार्ग बाहेर जाण्यासाठी शोधत असतं. अचानक कुठेतरी पाकिट पडून जातो. 15-20 हजाराचा मोबाईल कुठेतरी राहून जातो. कधीतरी गळ्यातलंच कुठेतरी
हे काय आहे? हे धनाचे बाहेर जाण्याचे मार्ग आहे. म्हणून धन नको त्या मार्गाने बाहेर जाण्यापेक्षा चांगल्या मार्गाने बाहेर जायला काही हरकत आहे का? म्हणून या धनाला जर शुद्ध करायचं असेल आणि मिळालेल्या धनापासून जर घरामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते धन दानासाठी वापरलं पाहिजे. अन्यथा काही पिढ्यांनंतर घरामध्ये येणारे संतान ही कधीही संस्कृतीवान जन्माला येत नाही. बघा तुम्ही मोठमोठ्या घरामध्ये एखादं पांगळं तरी मुलगा बसलेलं, कारण काय आहे? धन भरपूर कमावलं परंतु दान केलं, हा त्याचा परिणाम असतो. म्हणून हे अनर्थ जे आहेत हे अशा पद्धतीने कार्य करत आहेत. त्या धनामुळे योग्य जर वापर न केला तर त्याच्यामुळे घरामध्ये जी संतान आहे ती सुसंस्कृत संतान राहत नाही. म्हणून दान केलं पाहिजे. जे आपल्याकडे आहे त्याचं दान केलं पाहिजे. म्हणतात किती कमवावं याला शास्त्राने मर्यादा सांगितलेली नाही, भरपूर कमावलं पाहिजे. जेवढं जास्त कमावता येईल तेवढं कमावलं पाहिजे, पण नीतीच्या मार्गाने कमावलं पाहिजे. दान केल्यामुळे मनुष्याचं धन शुद्ध होतं. दान केल्यामुळे मनुष्याची पुढची गती चांगली होते. दान केल्यामुळे मनुष्याचे कठीण कर्म जे आहेत ते नाहीसे होत असतात. दान केल्यामुळे मनुष्य स्वतःवर दया करत असतो, स्वतःवर कृपा करत असतो. स्वतःची गती चांगली व्हावी वाटत असेल तर त्याच्यासाठी दान हा एक उपाय शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. म्हणून दान धर्माचं महत्व सांगितलेलं आहे. पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे, दान करणारा आहे कर्ण, ज्यांना नाव दिलेलं आहे दानवीर कर्ण. ज्यांनी दान केलं, ज्याच्यामुळे इतिहास कधीही दान करणारा म्हटलं म्हणजे कर्णाचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. कारण काय आहे? दान कशा पद्धतीने केलं कर्णाने? बसलेले होते, एक व्यक्ती दाढी करत होता. तेवढ्यात दान मागणारा आला आणि दान मागणारा आल्यानंतर कर्णाकडून दान मागितलं. काय द्यावं कर्णाकडे त्यावेळेस काहीच नव्हतं, परंतु दाढी करण्यासाठी जी सोन्याची वाटी ठेवलेली होती, कर्णाने ती उलट्या हाताने वाटी पकडली आणि ती वाटी त्या ठिकाणी दान मागणाऱ्याला दिली. दाढी करणाऱ्याने सांगितलं, तुम्ही फार ज्ञानी आहात, हुशार आहात, उलट्या हाताने कधी दान करायचं नसतं, मग तुम्ही उलट्या हाताने दान का केलं? कर्णाने उत्तर दिलं, ज्या हाताने दान करतात तो हात थोडा मागे ठेवलेला होता आणि ज्या हाताने दान करू नये तो हात पुढे होता, परंतु मागचा हात पुढे येईपर्यंत जर माझे श्वास गेले असते तर कदाचित दान करायचं राहून गेलं असतं. म्हणून हाताच्या जवळ जी वाटी होती ती वाटी उचलली आणि लगेच दान केली. म्हणजे मनुष्याने दान करत असताना एवढा त्वरित विचार केला पाहिजे आणि एवढ्या अंतःकरणापासून दान केलं पाहिजे आणि असं दान केलं पाहिजे की दान केल्यानंतर बाकीच्यांना सांगायची गरज नाही. दान केल्यानंतर एका हाताने दान केलं तर दुसऱ्या हाताला सुद्धा कळायला, अशा पद्धतीने सत्पात्री दान केलं पाहिजे. देश कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम, गीता सांगते. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला दान केलं पाहिजे. ज्याच्याकडे तुम्ही बघितलेलं असेल अंगावर फाटलेले वस्त्र असतील, वस्त्रदान करा. एखादा व्यक्ती असा असेल ज्याच्या घरामध्ये एक वेळच्या अन्नाची सुद्धा वणवण आहे, गरीब असेल, गावामधला व्यक्ती, आपण त्या व्यक्तीला धान्य दान करा, अन्नदान करा. एखाद्या व्यक्तीच्या पायामध्ये तुम्ही कधी पादत्राण बघितलेले नसतील, त्या व्यक्तीला चप्पल घेऊन द्या. एखाद्या व्यक्तीच्या घरावर छत नसेल तर मदत करा काहीतरी आणि त्या व्यक्तीच्या झोपडीवर छत येईल असं काहीतरी करा. म्हणजे सत्पात्री दान केलं पाहिजे. एखादा व्यक्ती गरीब असेल, त्याच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे परंतु मुलीच्या लग्नासाठी त्याच्याकडे पैसा नाही, कर्ज काढून सुद्धा तो मुलीचं लग्न लावू शकत नसेल तर गावातल्या धनवान लोकांनी एकत्र आलं पाहिजे, धन जमा केलं पाहिजे आणि गरीबाच्या त्या मुलीचं लग्न लावून दिलं पाहिजे. याच्यापेक्षा चांगलं दान कोणतं असेल? याच्यापेक्षा दुसरं दान खऱ्या अर्थाने हे दान ठरेल.
म्हणून ज्याच्याकडे जे नाही त्याला ते दान करा. कोणतं दान केलं पाहिजे? कबीरजी महाराज म्हणतायत जे आहे ते केलं पाहिजे, परंतु कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीने सेवा केली पाहिजे, दान केलं पाहिजे. म्हणतात तन पवित्र सेवा किए मन पवित्र करे, तन पवित्र सेवा किए धन पवित्र करे दान, मन पवित्र हरि भजन सो होत त्रिविध कल्याण. म्हणतात तन पवित्र सेवा की आपल्याकडे नसेल काही, आपल्याला देता येत नसेल तर काय करायचंय? तनाने सेवा करायची आहे. मंडप झाडून काढायचं, भोजनाला कोणी बसलं तर पात्र टाकायचे, पात्र उचलायचे, पाणी आणण्याचं काम करायचं. म्हणजे असेल ते शरीराने वारी करायची, सेवा करायची. म्हणजे शरीराने जी सेवा केली जाते त्याच्याने काय होतंय? म्हणतात तन पवित्र सेवा किए. तन पवित्र होतं कशाने? सेवा केल्याने. शारीरिक कधीतरी मंदिरामध्ये यायचंय, मंदिरात आले तर कधीतरी मंदिर झाडून काढायचं, मंदिराचं जाळं काढायचं. शरीराने सेवा घडेल. केलंय आपण असं कधी? आठवतंय का आपल्याला कधी की आपण मंदिरात गेलो आणि मंदिर झाडून काढलं, पुसून काढलं? आपलं घर आपण रोज पुसतो, त्या घरापेक्षाही मंदिर श्रेष्ठ आहे. म्हणून कधीतरी मंदिरात गेले की ते मंदिर झाडून काढा, पुसून काढा, स्वच्छ करा. काय होईल त्याच्याने? तन पवित्र सेवा किए धन पवित्र करे दान. धन पवित्र होतं कशाने? दानाने. मन पवित्र हरी भजन सो होत त्रिविध कल्याण. मन पवित्र होतं कशाने? हरी भजनाने, नामस्मरणाने मन पवित्र होत असतं. तीनही बाजूंनी मनुष्याचं कल्याण होतं. ही दान करण्याची पद्धत आहे. पण एक दान असं आहे की ज्या दानाला कोणत्याही प्रकारची मर्यादा सांगितलेली नाही. ते दान आहे अन्नदान. श्रीमंत असेल, गरीब असेल, लहान असेल, मोठा असेल, कोणत्याही जाती धर्माचा असेल, जेवण करून आलेला असेल तरी सुद्धा अन्नदान केलं पाहिजे. कारण अन्नदानाला कोणत्याही प्रकारची मर्यादा सांगितलेली नाही. दान केल्यानंतर आपण मी दान केलेलं आहे अशी वाच्यता सुद्धा करू नका. नाहीतर दान केल्यानंतर जे पुण्य आपल्या पदरात पडतंय ते पुण्य कमी होईल. कारण बरेच जण दान करतात, पण दान केल्यानंतर म्हणतात मंदिराच्या बाहेर आमचं नाव टाका बरं का, आमच्या नावाची फरची बसवा की आम्ही अमुक अमुक व्यक्तीने अमुक अमुक फरची दिलेली. लोक पंखा जरी दान करतात तरी पंख्याच्या पात्यावर नाव टाकतात. कैलासवासी यांच्या नावाने हा पंखा या मंदिरामध्ये दान केल्या गेलेला. तो पंखा जसा फिरतोय तसा त्या व्यक्तीचं नाव सुद्धा त्या ठिकाणी फिरते. दान केल्यानंतर वाच्यता करण्याची गरज नाही. एका हाताने दान केल्यानंतर दुसऱ्या हाताला कळू नये. दानाचं महत्व सांगितलेलं आहे. भीष्माचार्य दुसरं ज्ञान सांगतायत राजधर्म.